नमस्कार, स्वाती भोईर या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण चाललेलो आहोत गाणगापुरात। तर गाणगापुरात दर्शनासाठी किती वेळ लागतो आणि तिथे राहण्याची सोय आणि तिथे प्रवास कसा करावा या सर्व डिटेल तुम्हाला पाहायचे असतील तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। त्याचबरोबर आहे एक छोटीशी बेल आयकॉन ती हिट करा, त्यामुळे मी जे नवीन व्हिडिओ अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल आणि तुम्ही माझ्या चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी पाहू शकता। तर चला व्हिडिओला सुरुवात केलेली आहे। तर आज आपण आहोत गाणगापुरात। तर गाणगापुरात इथे बघा, जिथे श्री गुरुचरित्राचे पारायण होते, जिथे औदुंबर वृक्ष आहे आणि भीमा अमरजा नदीचं संगम आहे, या ठिकाणी जर तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करता तर तुम्हाला याचे जे फळ आहे ते 100 पटीने अधिक मिळते। तर गुरुचरित्राचे पारायण काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यानंतर आपल्याला गाणगापुरात दर्शन कसं घ्यायचं आहे आणि औदुंबर वृक्ष कुठे आहे आणि तिथे आपल्याला कुठे दर्शन घ्यायचं आहे या सर्व डिटेल तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे। हंपीनंतर मी गेले होते गाणगापुरात दर्शनासाठी। तर सकाळी बरोबर 7 वाजता मी गाणगापुरात दर्शन घेतलेलं आहे, जिथे निर्गुण मठ आहे। दत्तगुरूंचं जे निर्गुण मठ आहे, श्री नृसिंह सरस्वती यांचं निर्गुण मठ आहे, तिथे त्यांच्या पादुका आहेत आणि तिथे तुम्ही दर्शन घेऊ शकता। तर तुम्हाला एक माहिती सांगत होते की श्री गुरुचरित्रात गाणगापुराला गाणगाभवन किंवा गंधर्वपूर असे ओळखले जाते। इथे स्वामी नृसिंह सरस्वती यांनी गुप्त होण्यापूर्वी भक्तांसाठी निर्गुण पादुका रूपात वास्तव्य केले आणि साक्षात दत्त स्वरूप मानले जाते त्यांना। तर निर्गुण पादुका मठ इथे जिथे मंदिराचा गाभारा आहे, जिथे मुख्य पादुका आहेत आणि जे संगमस्थान आहे भीमा आणि अमरजा नद्यांचं, जिथे सकाळी स्नान करणं पवित्र खूप मानलं जातं आणि इथे स्नान केल्यानंतर आपल्याला खूप साऱ्या गोष्टी प्राप्त होतात। आणि इथे औदुंबर वृक्ष आहे संगमाजवळ। तर औदुंबर वृक्षाजवळ जिथे स्वामी बसत असतात तिथे औदुंबर वृक्ष आहे आणि इथे तुम्हाला कमीत कमी 11 फेऱ्या मारून आपल्याला औदुंबर वृक्षाचं दर्शन घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आपल्याला निर्गुण मठामध्ये श्रीपाद वल्लभांचं दर्शन घ्यायचं आहे, श्री स्वामी नृसिंह सरस्वतींचं निर्गुण पादुकांचं दर्शन घ्यायचं आहे। तर मंदिराची दर्शनाची वेळ आहे पहाटे 3 वाजता उघडतं आणि 9च्या सुमारास बंद होतं रात्री। सकाळी काकड आरती असते आणि दुपारी 12:30ला नैवेद्य आरती असते आणि संध्याकाळी 8:15ला पालखी सोहळा असतो। तर कसं जायचं, तर सोलापूर मार्गावर गुलबर्गा गाणगापूर रोड हे जवळचं रेल्वे स्टेशन आहे। त्या रेल्वे स्टेशनपासून तुम्हाला 20 ते 22 किलोमीटर अंतरावर तुम्हाला मंदिर जे आहे ते मिळणार आहे आणि तिथे दर्शन तुम्हाला घ्यायचं आहे। तर मी गेले होते हंपीनंतर गाणगापुरात।
तर हा होता एक छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.